आता एक लक्षात घ्या, स्पेसिफिक नाव षडयंत्रात कधीच देता येत नाही आणि ते त्याला व्यक्तीलाही माहित नसतं. फक्त त्याला एवढंच कळत असतं की काहीतरी षडयंत्र आपल्या विरोधात चाललंय आणि एवढं वाईट चाललंय की हा धनंजय मुंडे त्यांना फक्त राजकारणातून संपवायचा नाही तर या पृथ्वी तलावून संपवला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला आठवत असेल, आपल्यापैकी अनेक जण असेल की ज्या वेळेस मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी या सभागृहामध्ये 8-8 दिवस सभागृह चालू दिलं नाही. कर्जमाफीसाठी 8-8 दिवस सभागृह चालू दिलं नाही. नरड्यातून रक्त पडेपर्यंत हाच धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता असताना वरच्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांसाठी लढला, रक्त ओकलं, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रसंग आहेत जे सांगता येतील. सलग 8 दिवस विधान परिषदेचा सभागृह मराठा आरक्षण मिळावं म्हणून मी या ठिकाणी 8 दिवस बंद केलं. त्या 8 दिवसात एवढी भाषणं केली की त्यावेळेस सुद्धा आमच्या आताडी सुजली, नरड्यातून रक्त पडलं, पण माघार हटलो नाहीत. अशा पद्धतीची लढाई धनगर समाजाच्या आरक्षणाची सुद्धा या ठिकाणी मी केलेली आहे.